नेमकं काय झालंय घटना? प्रथमतः आपलं नाव सांगा. सर मी राहुल मोहन क्षीरसागर. माझं मूळ गाव खामसवाडी. हो. विषय असा आहे की माझ्या सासूबाईची काठी या गावामध्ये तुळजापूर तालुक्यातील काठी येते. काठी येथे 2.93 जमीन आहे. हं. तर त्यांना फक्त एकच मुलगी आहे. तर त्यांना ती जमीन याच्यापूर्वी बरेच दिवस पडीकच होती. बर पण आम्ही दोघांनी नवरा बायकोनी निर्णय घेतला की ते जाऊ तिथं कसून खावी. बर. मग ह्या निमित्तानं आम्ही 3 वर्षापासून काठी गावामध्ये आहोत. किती आहे जमीन? 2.93 हा. आर बर. इतकी जमीन आहे. तर हो. ते आम्ही कसून खाण्यासाठी ते गेल्यानंतर आम्हाला अनुभव थोडेसे वेगळेच येत होते. त्यांचे चुलत भाऊ जे आहेत संबंधात त्यांच्या नातेवाईकामधले कुणाचे चुलत भाऊ? आमच्या सासूबाईचे. तुमच्या सासूबाईचे. सासूबाई चुलत भाऊ थोडेसे वेगळ्या अँगलने बघणं, यांना भरपूर त्रास दिलेला पहिला. पण आम्ही तो साईडला करून मी त्यांच्याबरोबर झालेला विषय सासूबाई भावाचा चुलत भावाचा विषय आपण साईडला ठेवूया. घातपाताचा संशय माझ्या मनामध्ये बाळगत होता. तरी मी त्यांना प्रेम आपुलकी या विषयाने त्यांना चर्चा करत गेलो. आणि आज सकाळी एकंदरीत मला वाटतं 9:30 सुमारास त्यांच्या चुलत भावाच्या एका मुलाने फोन केला की शेतामध्ये पीक पाहणी करण्यासाठी लोक आलेले आहेत, तुम्ही येऊन जा म्हणत असताना त्याचेच एक त्याच्या सासूबाईच्या एका चुलत भावाचा मुलगा आहे. तर त्याने तो बोलताना फोनवरती त्याने मग डायरेक्टली बोलला की त्याचा संबंध काय, तुला फोन करायचा त्या पाहुण्याचा, तो काय करेल तो करेल, जग मारील. मग त्या भाषेमधून मी ओळखून घेतलं होतं की हा घातपाताचा विषय माझ्यासोबत होऊ शकतो. मग त्याच्यानंतर मी त्याच्या वडिलाला फोन केला, जो यांनी मला फोन केला पहिल्यांदा त्यांना फोन केला. त्यांनी म्हणलं की बाबा माझं असा असा विषय आहे, पीक पाण्यासाठी मला फोन केला होता आणि तुमचा मुलगा बोलत असताना तुमच्या भावाच्या मुलांनी मला पाठीमागून असा बोलला, अपशब्द बोललाय. तर ते तसं बोलत असताना त्याने अचानक म्हणले की तू कुठं आहे, ये तुझा बघायचंच आहे आम्हाला, बरेच दिवस झाले तुझं नाटकं पाहतोय आम्ही, असं तसं बरेच आरवाच्या भाषेमध्ये मला बोलले. शेतामध्येच घडली घटना. मग त्याच्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही मला समोर आल्यानंतर काय विषय तुमच्या मनामध्ये विषय आहे माझ्याबद्दल ते तुम्ही समोर बोला आणि काय असेल ते कायद्याने तुम्हाला काय करता येत असेल तर ते करा. मी माझ्या कायद्याने मी माझ्या हिशोबाने करतो. पण त्याने डायरेक्ट आम्ही आल्यानंतर काय ते काठ्या यांनी माझ्यावरती हल्ला केला. किती जण होते? त्या माझ्या मला हल्ला करताना कमीत कमी 7 ते 8 लोक होते. आणि तुम्ही किती जण होते? मी एकटाच होतो साहेब. मी पाहुणा म्हणून साहेब मी एकटाच होतो. मग त्याच्यानंतर मी हा घटनाक्रम झाल्यानंतर मी सासूबाईंकडे गेलो. सासूबाई सावरगावला त्या यात्रा असते त्या यात्रेने गेल्या होत्या नागोबाच्या. मग त्यांना मी तिथून पिकअप घेऊन आलो. तांबळवाडी पोलीस स्टेशनला गेलो. तिथं मी तक्रार दिलेली आणि तिथून मग त्यांनी मला रेफर केलं सावरगाव PS सेंटरला. पण तिथे काही माझा उपचार झाला नाही. मी इथे जिल्हा रुग्णालय तुळजापूर इथे आता उपचारासाठी दाखल आहे. तर माझी एकच विनंती आहे की माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या मुलांना यांच्या चुलत भावाकडून घातपाताची शक्यता आहे आणि ते कुठल्याही लेवलला जाऊन आम्हाला त्रास देऊ शकतात. तर माझं प्रशासनाला आणि अधिकारी लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबा त्यांनी त्या मार्गामध्ये गंभीर दखल घेऊन त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल. किती जण होते आणि त्यांची नावं काय काय? याच्यामध्ये राजेंद्र मुंबरे, त्याच्यानंतर आपलं विश्वलिंग मुंबरे, त्याच्यानंतर विशाल मुंबरे, नंदकुमार मुंबरे, विनायक मुंबरे आणि त्याच्यानंतर अनिता मुंबरे आणि हे नंदकुमारच्या मंडळी. म्हणजे असे एकंदरीत किती जण होते? 6 ते 7 लोक होते. आणि त्याने लय अति त्रास दिलाय. तरी पण मी असू दे आपला नवरा येडा हाय, निघून गेलाय, आपल्या जमिनीसाठी टक्कर द्यावी. त्यांच्या सासूबाई आहेत का? हो, मी आपल्या जमिनीसाठी टक्कर द्यावी. कोण आहेत तुमचे? म्हणजे बाकी का कोण नातेवाईक? म्हणजे बाकीच म्हणायचं. बाकी कुठले पाहुणं झालं पाहुणे. आणि अति त्रास देत होती. तुला कपड्या लावायला जमीन मिळू देणार नाही, आम्ही काय करायचं ते करू. आम्ही अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या सासूबाईला. अजून पण त्रासच आहे मला त्यांचा. तुम्ही मग रितसर काय तिथं तक्रार वगैरे दिली नाही का गावात? सरपंच, पंच, पोलीस दिलेले आहे. तुला बघा मिठत असते, जाऊ दे कशाला म्हणून झालं असं करते तसं करते. मग मी त्यांच्यापासून लांब राहावा, ती अशी करते ती लोक गुलाम आहे ती असं म्हणून मी सांगत होते. पण ती म्हणलं तुम्हाला तर दिलाय पण आता पुढे न राहू आपण. मग त्याने फोन करून बोलवून घेऊन असं मारते ती का? ही त्याने आमच्यावर अन्याय केला. आता इथं दवाखान्यात काय डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर MRI काढलाय, त्याचे रिपोर्ट वगैरे येतील. रिपोर्ट आल्यानंतर ट्रीटमेंट करूया. सध्या तर काय म्हणते? 7 ते 8 टाके पडलेले इथं आणि पूर्ण रक्ताच्या थराळ्यामध्ये होता हा शेक माझा.
सकाळी तिथून निघाल्यापासून कमीत कमी 1 ते 1.5 लिटर रक्त माझं ब्लडिंग झालेलं आहे पूर्ण इथं पोहोचायपर्यंत. तर माझी आता पोलीस प्रशासनाला तहसीलदार साहेबांना विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये त्यांनी दखल घ्यावी.